नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. संतांचा अपमान करून देवाची पूजा केली तर ती पूजा देवाला मान्य होते का? हा अत्यंत खोल आणि डोळे उघडणारा प्रश्न संत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्यासमोर ठेवतात. संत म्हणजे देवाचे जिवंत रूप, त्यांच्या पायाशीच खरी भक्ती फुलते. पण जर आपण संतांचा अनादर करून त्यांना दुखावून आणि त्याच वेळी देवाची पूजा करत असू तर ती पूजा केवळ दिखावा ठरते. कारण देवाला केवळ फुले, मंत्र आणि नैवेद्य नको असतो, त्याला हवे असते शुद्ध मन आणि नम्रता. तुकाराम महाराज सांगतात की काही लोक संतांना अपमानित करतात आणि मग देवाच्या मस्तकावर फुले अर्पण करतात. पण अशी पूजा म्हणजे जणू दगडावर फुले ठेवण्यासारखी, त्याला काहीच अर्थ नसतो. संतांवर अन्याय करून देवाला प्रसन्न करता येत नाही. आपण जीवनात अनेकदा बाह्य पूजा, दिखाऊ भक्ती करतो, पण खरी भक्ती म्हणजे संतांचा आदर, विनम्रता आणि प्रेम. जिथे संतांचा सन्मान आहे तिथेच देवाचा वास असतो. म्हणून लक्षात ठेवा, संतांची सेवा म्हणजेच खरी देवसेवा. अभंग 279. संताचा अतिक्रम, देवपूजा तो अधर्म. येती दगड तैसेवरी, मंत्रपुष्पे देवाशिरी. अतितासी गाळी, देवा नैवेद्यासी पोळी. तुका म्हणे देवा, ताडन भेदकांची सेवा. संताचा अतिक्रमण, देवपूजा तो अधर्म. संतांचा अपमान करून देवाची पूजा केली तर ती पूजा अधर्मच ठरते. या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत स्पष्ट आणि कठोर सत्य सांगतात. संत म्हणजे देवाचेच जिवंत स्वरूप असतात. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, जीवन कसं जगायचं हे शिकवतात. त्यामुळे संतांचा अपमान करणे म्हणजे थेट देवाचाच अपमान करण्यासारखं आहे. आपण अनेकदा मंदिरात जाऊन पूजा करतो, मंत्र म्हणतो, फुले अर्पण करतो. पण जर आपल्या मनात अहंकार, मत्सर, द्वेष असेल आणि आपण संतांचा किंवा चांगल्या माणसांचा अपमान करत असू तर त्या पूजेचा काहीच अर्थ राहत नाही. कारण देवाला बाह्य पूजा नको असते, त्याला हवं असतं शुद्ध आणि नम्र मन. तुकाराम महाराज या ओळीत सांगतात की देवपूजा ही फक्त विधी नाही, तर ती एक भावना आहे. आणि त्या भावनेत जर संतांचा अपमान असेल तर ती भावना चुकीची ठरते. अशा वेळी देवही त्या पूजेला स्वीकारत नाही. आजच्या काळातही आपण हे पाहतो की काही लोक देवावर खूप श्रद्धा दाखवतात, पण दुसऱ्यांची वागण्यात नम्रता नसते. ते इतरांचा अपमान करतात, संतांची निंदा करतात, पण देवाला खुश करण्याचा प्रयत्न करतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरी भक्ती म्हणजे काय? तर संतांचा आदर, चांगल्या लोकांचा सन्मान आणि मनात प्रेम व करुणा ठेवणे. जेव्हा आपण संतांचा सन्मान करतो तेव्हा देव आपोआप प्रसन्न होतो, कारण संत हेच देवाचे खरे दूत असतात. म्हणूनच आपल्या जीवनात जर देवाची कृपा हवी असेल तर आधी संतांचा सन्मान करायला शिका, त्यांच्या शिकवणीचा आदर करा. कारण जिथे संतांचा मान आहे तिथेच देवाचं खऱ्या अर्थाने वास्तव्य असतं. संदेश स्पष्ट आहे, संतांचा अपमान टाळा, कारण तीच खरी देवभक्तीची सुरुवात आहे. येती दगड तैसेवरी, मंत्र पुष्पे देवाशिरी. देवावर फुले अर्पण करतो, पण मनात दगडासारखी कठोरता ठेवतो. ही भक्ती नाही, ही केवळ दिखावा आहे. या ओळीत संत तुकाराम महाराज अतिशय मार्मिक उदाहरण देतात. ते सांगतात की आपण बाहेरून देवाला मंत्रपुष्पे अर्पण करतो, सुंदर पूजा करतो, पण आपल्या मनात मात्र कठोरता, अहंकार आणि संवेदनाहीनता भरलेली असते. अशा भक्तीचा देवाला काहीच अर्थ नाही. येती दगड तैसेवरी म्हणजेच आपलं मन दगडासारखं कठीण झालं आहे. दुसऱ्यांच्या दुःखाने आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपल्यात करुणा नाही, प्रेम नाही आणि नम्रता नाही. पण त्याच वेळी आपण देवाला फुले अर्पण करतो, मंत्र म्हणतो. ही मोठी विसंगती आहे. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की देवाला बाह्य दिखावा नको आहे, त्याला आपल्या मनातील भावना महत्वाच्या आहेत. जर मन शुद्ध असेल, प्रेमाने भरलेलं असेल तर साधी प्रार्थनाही देवाला प्रिय असते. पण जर मनात वाईट विचार असतील तर मोठ्या मोठ्या पूजा करूनही काही उपयोग होत नाही. आजच्या काळात अनेकदा आपण पाहतो की लोक देवळात खूप भक्ती दाखवतात, पण बाहेर आल्यावर इतरांशी कठोर वागतात. कुणाला मदत करत नाहीत, कुणाच्या भावनांची कदर करत नाहीत. अशा वेळी आपली पूजा केवळ एक सवय बनते, खरी भक्ती राहत नाही.
खरी भक्ती म्हणजे मनात मृदुता, प्रेम आणि करुणा ठेवणे, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे, त्यांच्या आनंदात आनंद मानणे आणि सर्वांशी नम्रतेने वागणे हीच देवाला खरी अर्पण आहे. म्हणूनच तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की फुले अर्पण करण्यापेक्षा मन मृदू करा, मंत्र म्हणण्यापेक्षा प्रेमाने वागा. देवाला दगडासारखं मन नको, तर फुलासारखं कोमल हृदय हवं आहे. हीच या ओळीची खरी शिकवण आहे. अतीतासी गाळी, देवा नैवेद्यासी पोळी. ज्याच्याकडे काहीच नाही त्याला आपण झिडकारतो आणि देवासमोर मात्र मोठ्या भक्तीने नैवेद्य अर्पण करतो. ही कशी भक्ती? या ओळीत संत तुकाराम महाराज आपल्या वागण्यातील दुटप्पीपणा स्पष्टपणे दाखवतात. अतीत म्हणजे गरीब, भिकारी, गरजू किंवा जे आपल्या दारात मदतीसाठी येतात. अशा लोकांना आपण अनेकदा रागाने हाकलून लावतो, त्यांना अपमानित करतो. पण त्याच वेळी आपण देवाला प्रेमाने पोळी म्हणजे नैवेद्य अर्पण करतो. तुकाराम महाराज इथे आपल्याला एक खूप मोठा प्रश्न विचारतात. जर देव प्रत्येक जीवामध्ये आहे, तर आपण गरिबाला झिडकारून देवाचीच अवहेलना करत नाही का? आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, पूजा करतो, पण आपल्या आसपासच्या माणसांशी कसं वागतो हेच आपल्या खरी भक्ती ठरवते. जर एखादा भुकेला माणूस आपल्या दारात आला आणि आपण त्याला मदत केली नाही, तर देवाला दिलेला नैवेद्यही अपूर्णच राहतो. खरी भक्ती म्हणजे केवळ देवासमोर नमस्कार करणे नाही, तर जिवंत माणसांमध्ये देव पाहणे आहे. जो गरजवंत आहे, जो दुःखी आहे, जो मदतीची अपेक्षा करतो, तिथे देव आहे. त्याला मदत करणे म्हणजेच देवाची सेवा करणे. आजच्या काळात आपण अनेकदा देवळात मोठ्या भक्तीने जातो, पण रस्त्यावरच्या गरिबांकडे दुर्लक्ष करतो. तुकाराम महाराज सांगतात की अशी भक्ती अपूर्ण आहे. देवाला पोळी अर्पण करण्यापेक्षा एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देणं जास्त महत्वाचं आहे. देवाला अर्पण केलेली पोळी तेव्हाच खरी ठरते जेव्हा ती गरजवंताच्या पोटात जाते. देवाची पूजा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण माणुसकी जपतो. म्हणूनच प्रत्येक गरजवंतामध्ये देव पहा, त्याला प्रेमाने मदत करा. हीच खरी भक्ती, हीच तुकाराम महाराजांची शिकवण आहे. तुका म्हणे देवा, ताडन भेदकांची सेवा. जे दुसऱ्यांना दुखावतात, फसवतात आणि भेदभाव करतात, त्यांची सेवा म्हणजे देवाची सेवा नाही. या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत तीव्र आणि स्पष्ट संदेश देतात. ताडन भेदक म्हणजे जे लोक इतरांना त्रास देतात, दुखावतात, भेदभाव करतात किंवा स्वार्थासाठी इतरांचा वापर करतात, अशा लोकांची सेवा करणं, त्यांना साथ देणं हे चुकीचे आहे आणि ते देवाला मान्य नाही. तुकाराम महाराज सांगतात की काही लोक वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी संबंध ठेवतात, त्यांची बाजू घेतात किंवा त्यांच्या चुकीच्या वागण्याला पाठिंबा देतात. पण ही सेवा नसून ती स्वतःलाच पापाच्या मार्गावर नेणारी गोष्ट आहे. कारण जे लोक इतरांना दुखावतात ते देवाच्या मार्गावर नसतात. आपण अनेकदा पाहतो की काही लोक स्वार्थासाठी चुकीच्या लोकांची मैत्री करतात, त्यांचं समर्थन करतात किंवा त्यांच्या चुकीच्या कृतींमध्ये सहभागी होतात. पण तुकाराम महाराज सांगतात की अशी साथ देणं म्हणजे देवापासून दूर जाणं आहे. खरी सेवा कोणती? तर चांगल्या लोकांची सेवा, संतांचा आदर आणि सत्याच्या मार्गावर चालणं. जे लोक प्रेम, करुणा आणि सत्य यांचा मार्ग दाखवतात, त्यांची साथ देणं हीच खरी भक्ती आहे. वाईट लोकांची साथ देणं म्हणजे त्यांच्या चुकीच्या कर्मात सहभागी होणं आणि त्यामुळे आपल्यालाही त्याच पापाचा भाग बनावं लागतं. म्हणूनच आपल्याला विवेकाने निर्णय घ्यायला हवा, कोणाची साथ द्यायची आणि कोणापासून दूर राहायचं. चुकीच्या लोकांची सेवा म्हणजे भक्ती नाही, ती स्वतःचं नुकसान आहे. सत्य आणि चांगुलपणाच्या बाजूने उभं राहणं हीच खरी देवसेवा आहे. तुकाराम महाराजांचा संदेश स्पष्ट आहे. वाईट प्रवृत्तीपासून दूर राहा आणि फक्त सत्य, प्रेम आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांचीच सेवा करा. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, देवाला फक्त आपल्या शब्दांची नाही तर आपल्या वागण्याची किंमत असते. आपण कोणाची साथ देतो, कोणाला दुखावतो आणि कोणासाठी उभे राहतो यावरच आपली खरी भक्ती ठरते. जर आपण चुकीच्या लोकांच्या बाजूने उभी राहिलो तर हळूहळू आपणही त्या अंधारात हरवतो आणि देवापासून दूर जातो. पण
जर आपण सत्य, प्रेम आणि चांगुलपणाच्या मार्गावर चाललो तर देव आपोआप आपल्या आयुष्यात प्रकाश आणतो. आजपासून एक छोटा संकल्प करा. कोणालाही दुखावणार नाही, चुकीच्या गोष्टींना साथ देणार नाही आणि नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहील. कारण शेवटी देव आपल्या कृतीत दिसतो, शब्दांत नाही. हर हर रामकृष्ण हरी.